गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परम पूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने रामनवमीच्या या पवित्र उत्सवामध्ये आज चैत्र शुद्ध नवमी रामनवमी आहे। या पवित्र दिवशी आपण रामचरित्राचं श्रवण करत आहोत, हे आपलं परमभाग्य आहे। वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकींनी श्लोक लिहिलाय, दुर्लभैव कथा लोके श्रीमद रामायणोद्भवा कोटी जन्म सहस्रेषु पुण्येनेव तु लभ्यते। कोटी कोटी जन्मांमध्ये जर पुण्याचा काही संचय झाला असेल तर या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर या मानवी तनुधारी जीवाला म्हणजे मनुष्याला रामकथा ऐकायला मिळते, हो ऐकायला मिळण्याचं भाग्य येतं। ती उपलब्ध सहज आहे, अनेक आहेत सांगणारे ग्रंथही खूप आहेत, पण तरी देखील ती वाट्याला येईल की नाही, तशी इच्छा होईल की नाही, बुद्धी होईल की नाही, वेळ असेल की नाही, हे नाही सांगता येत। म्हणून दुर्लभैव कथा लोके श्रीमद रामायणोद्भवा, प्रभू रामचंद्रांची जी एक अत्यंत रमणीय दिव्य अशी अवताराची लीला आहे, ही फार दुर्लभच आहे। तशी आपला विचार करूया, भारतवर्षाचा 140 कोटीची आपली लोकसंख्या, आणि किती लोकांना रामकथा ऐकायला मिळत असेल, इच्छा होत असेल, आवड असेल, असा जर विचार केला तर संख्या फार कमीच आहे, कारण ती दुर्लभच आहे। आणि दुर्लभ जर तिला व्यास वाल्मिकी म्हणतात तर ती आपल्या पदरात पडण्यासाठी काहीतरी थोडी धडपड, वेगळा प्रयत्न, रोजचं रुटीन वेगळं करूनच ती पदरात पाडून घ्यावी लागते। आपल्या सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे वीण सर्वथा राहोची नये श्रीराम, दासबोधात रामदास स्वामी सांगतात। आज तर रामनवमीचा पवित्र दिवस आहे, रामनवमीचा उत्सव सुरू आहे, त्याची सांगता तशी आज होते, पण गावोगावी प्रांतोप्रांती मठ मंदिरांमध्ये अयोध्येला सुद्धा हा उत्सव हनुमान जयंती पर्यंत साजरा करण्याची प्रथा आहे। कारण रामाला जोडून हनुमान जन्माचा उत्सव येतो, तो उद्यापासून सुरू होतो, आणि चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमंतांचा जन्म आहे, रामकथेप्रमाणे तोही साजरा होतो। म्हणून संपूर्ण रामनवमीचा उत्सव आणि हनुमान जन्माचा उत्सव असा हा पूर्ण चैत्र शुक्ल पक्षभर असतोय, 15 दिवसांचा उत्सव आहे। आणि म्हणूनच आपण प्रयत्न करतो आहोत की 15 दिवस प्रभू रामांचं काम, पवित्र नाम, त्याची कथा, त्याची लीला आपल्या कानावर यावी, यासाठी ही सद्गुरूंचीच योजना की आपण वाल्मिकी रामायणाच्या आधारे रामकथा श्रवण करण्याचा प्रयत्न करतो आहोत। रामजन्माचा दिवस आहे, वास्तविक क्रमशः आपण जे रामचरित्र वाल्मिकी रामायणाच्या आधारे श्रवण करीत आहोत ते आता बरंच पुढे गेलेलं आहे। किष्किंधा कांडात आपण आहोत। किष्किंधा कांडात काल मागच्या पुष्पात जिथे आपण थांबलो तिथून आपण सुरू करू, पण थोडासा आज रामनवमीचा दिवस आहे, एक रामांच्या जन्माचं पुन्हा स्मरण करू। प्रभूंचे जन्म, राम कृष्ण यांचे जन्मोत्सव, जन्माचा दिवस हे फार विशेष पुण्यफलप्रद असतात, त्या दिवशी त्यांचं स्मरण झालं पाहिजे। म्हणजे आज रामजन्माचा दिवस आहे, चैत्र शुद्ध नवमी, माध्यान्नी राम प्रगटले त्रेतायुगात अयोध्येला, ते थोडंसं वर्णन ऐकू। आपण ऐकलंय आपल्या द्वितीय पुष्पामध्ये रामजन्म, आपण या आपल्या सर्व पुष्प मालिकेमध्ये द्वितीय पुष्पात ते ऐकलेलं आहे। पूर्ण कथा आज आपल्याला बोलायची नाही, पण रामजन्माचं स्मरण करायला पाहिजे। आज अयोध्येचा राजा दशरथ
यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला शृंग ऋषींकडून वसिष्ठांच्या सल्ल्यावरून, आणि तो सफल झाला. आणि प्राजापत्य देवता प्रगट झाली, दशरथाला प्रसाद दिला. दशरथा हे घे पायसदार. आणि दशरथाला तो प्रसाद मिळाला, त्यांनी राण्यांना वाटला. आणि यथासमय तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. भगवंतच अवतार घेणार हो. दशरथ कौशल्यापोटी साक्षात विष्णू अवतार घेणार. मानुष्य चिंतयामास जन्मभूमी मथात्मनः असा श्लोकार्थ आपण ऐकला होता की मनुष्य रूपात मी कुठे अवतार घ्यावा याचा भगवंतांनी खूप काळपर्यंत विचार केला. आणि त्यावेळी त्रेतायुगात जेव्हा भगवंतांच्या अवताराची वेळ जवळ आली होती, त्यावेळेला राजा दशरथ हा महापराक्रमी महापुण्यवान, देवांनाही वेळ प्रसंगी सहाय्य करणारा असा अतुल पराक्रमी राजा दशरथ, पण अत्यंत पुण्यशील, ज्या पवित्र वंशात तो जन्माला आलेला आहे तो रघुवंश, हाही अत्यंत पवित्र. म्हणून भगवंतांनी मी ह्या कुळामध्ये जन्म घेईन हा निर्णय केला. कौसल्या सुमित्रा कैकेयी गर्भवती झाल्या. आणि योग्य वेळ म्हणजे आजचा दिवस शोधते. त्रेतायुगातला आजचा दिवस चैत्र शुद्ध पक्ष नवमी तिथी, चैत्र मास शुक्ल पक्ष नवमी तिथी हा दिवस सूर्यवंशी सूर्यनिवास सूर्यवारी प्रगटला असं रामविजय ग्रंथात वर्णन. सूर्यवंशी जगन्निवास सूर्यवारी प्रगटला. सूर्यवार म्हणजे रविवार, सूर्याचा भानुवार रविवार त्याला म्हणतात. आणि सूर्यवंशामध्ये हा सूर्यवंश आहे. आणि सूर्यवंशामध्येच राजा रघु पण झाला, म्हणून हा रघुवंशही आहे. रघुनंतर पुष्कळ राजे आहेत. रघु, दिलीप, अज, दशरथ असे पराक्रमी राजांची मालिका आहे ही. नुसते पराक्रमी नाही, पवित्र कुळ आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी आजच्या दिवशी अयोध्येमध्ये अवतार घेतला, जन्म म्हणू आपण त्याला. आणि म्हणून श्री राम जन्मोत्सवाच्या आजच्या तिथीला महत्व जे आहे ते रामनवमी म्हणून आहे. एक उल्लेख फक्त आपला त्या द्वितीय पुष्पात करायचा राहून गेला, तो आज करूया आपण. कलियुगामध्ये अगदी ह्याच मुहूर्तावर चैत्र शुद्ध नवमी माध्यान्ही सूर्य आला असताना जांबेमध्ये सूर्याजी पंत आणि राणूबाई यांच्या पोटी रामाचा दास जन्माला. रामदास स्वामींचा जन्म पण रामनवमीचा आहे, कलियुगातला आहे. इसवी सन 1608 सालचा तो जन्म आहे, कलियुगामध्ये आहे. पण काय कसा अवतार आहे रामदास स्वामींचे बघा. तेही हनुमंतावशाने प्रगट झालेले आणि उपास्य देवतेच्या जन्माच्या दिवशी प्रगट झालेले. म्हणजे उपास्य देवतेशी जन्मापासून ऐक्य सूचित करणारी घटना आहे का नाही. चैत्र शुद्ध नवमी रामांचा जन्म, चैत्र शुद्ध नवमी समर्थांचा जन्म. म्हणून वेळही तीच माध्यान्हाची, जन्म नक्षत्र तेच, आणि सूर्य सुद्धा कर्क राशीत आहे, पुनर्वसू नक्षत्र आहे असं वर्णन आहे रामायणामध्ये. तेच समर्थांच्या वेळ आहे. आणि म्हणून ते रविवारीच किती योगायोग, तिथी तीच, जन्मवेळ तीच आणि वारही तोच. असा योगायोग वारंवार येत नाही. कलियुगामध्ये असा योगायोग दोनदा आलेला आहे. माऊलींचा जन्म श्रावण वद्य अष्टमी मध्यरात्री 12 वाजता आणि भगवान श्रीकृष्णांचाही तेव्हाच. ही दोनच उदाहरणं पुराण ग्रंथांमध्ये पाहायला मिळतात. पुराण ग्रंथ आणि आजचा जो इतिहास आहे त्याची जुळती मिळती ही माहिती आहे म्हणून बोललो आपण. म्हणून रामदास स्वामींचंही आपण स्मरण करूया. आणि प्रभू रामचंद्रांचाही त्यांचा जन्मोत्सव साजरा होतोय. तो होतोय ठिकठिकाणी भारतवर्षात. अयोध्येत तर भव्य आणि दिव्य असं मंदिर सध्या निर्माणाधीन आहे. जन्मभूमी आहे रामांची ती. सगळीकडे आहे. पंचवटी नाशिकला असेल, सज्जनगडावर असेल, जी जी रामक्षेत्र आहेत त्या सर्व ठिकाणी. रामक्षेत्रच कशाला, भगवंतांची इतरही मंदिरामध्ये राम जन्मोत्सव साजरा करतात. पांडुरंगाचा असो, गणपतीचा असो, जगदंबेचा असो, गोपालकृष्णाचा असो, राम जन्माचा उत्सव करतात. सर्वच देवांच्या जन्माचे, अवतारांचे जन्म म्हणतो आपण, पण हे अवतार असतात, अवतारच आहेत. त्रेतायुगातला प्रभू रामचंद्रांचा विष्णूंनी घेतलेला 7वा अवतार आहे. 8वा अवतार पुढे कृष्ण आहे. अवतरती इति अवतार हा. परमात्मा आपल्या ईश्वर भूमिकेतून एक पायरी खाली येतो, अवतरती खाली उतरतो. सगुण निराकार ईश्वर आणि सगुण साकार होतो. तो झाला आजच्या दिवशी त्रेतायुगात.
एक एक महिम्याने खाली येतो, एक पायरी खाली येतो, म्हणून त्याला अवतार म्हणतात. महिमा त्याचा निर्गुण निराकार, सगुण निराकार, सगुण साकार असं शास्त्रीय विवेचन आहे. असा अवतरतो, खाली येतो, म्हणून त्याला अवतार म्हणायचं. पण लौकिक दृष्ट्या आपण त्याला जन्म म्हटलं तरी काही फार बिघडत नाही. श्रीरामांचा जन्म कौसल्या दशरथ पोटी झाला. वशिष्ठ महामुनींनी त्यांचं नाव श्रीराम असं ठेवलं, राम असं ठेवलं. ते अनेक आधार त्याला धर्मग्रंथांमध्ये दिले आणि म्हणून 12व्या दिवशीच बारसं झालं रामांचं. हा पुढे आपण द्वितीय तृतीय पुष्पामध्ये रामांचं बालपण इत्यादी ऐकलेलं आहे. फक्त आज रामनवमीचा पवित्र दिवस आहे म्हणून त्या प्रसंगाचं आपण थोडक्यात वर्णन केलं. प्रभू रामांच्या बालरूपाचं वर्णन त्या बालकांडातल्या सर्गामध्ये येतं. अत्यंत लोभसमूर्ती घनश्याम हा राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रताप. सावळा आहे राम, मेघश्याम आहे. मेघ म्हणजे आकाशात जसा निळा रंग आहे ना, तसा रंग रामांचा आहे. घनश्याम हा राम लावण्य रूपी महाधीर गंभीर. पण बालपणातला राम सुद्धा पाण्यातला गुटगुटीत आहे, सावळा आहे. हात लाल 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 हाताचे पंजे आहेत, तळपाय अत्यंत लाल लाल आहेत, तेजस्वी आहेत आणि लोभस आहे. सर्वांना त्याच्याकडे पाहत राहावं असं त्याचं रूप आहे. आणि दशरथाच्या संपूर्ण कुळामध्ये सगळ्यांना, कौशल्याला आणि दशरथाला तर आनंद झालाच झाला, पण संपूर्ण अयोध्यावासीय प्रजेला खूप आनंद झालाच असणार आहे. आणि प्रभू रामांचा जन्मोत्सव दशरथाने खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला. बहुत काळपर्यंत तो अपत्यहीन आहे. आणि शृंग ऋषींनी पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यामुळे दशरथाच्या पोटी देवानीच अवतार घेतला. असा महान पुण्यवान प्रतापी राजा दशरथ, त्याच्या इथे झालेल्या रामजन्माचं वर्णन आपण आज आपल्या कथेत ते नाही, कथेत नाही म्हणजे आपण क्रमशः ऐकत असल्यामुळे आपला कथाभाग पुढे गेलेला आहे. कारण वर्ष प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला आपण ही चिंतन मालिका रामचरित्राची सुरू केली. सद्गुरूंच्या कृपेने, आशीर्वादाने, प्रेरणेने, त्यांनीच प्रेरणा दिली. क्रमशः ऐकत आहोत आपण. किष्किंधा कांडात आहोत, पण जन्मोत्सव म्हणून थोडक्यामध्ये काही वर्णन आपण ऐकलं. एकदा प्रभू रामांचा आपण जय जयकार करू. जे कोणी ही मालिका पुढे श्रवण करणार आहेत, करतील, आजही करीत आहेत, त्यांनी आपल्या मालिका पाहताना जय जयकार करावा. जन्मोत्सव झालेला आहे. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. किष्किंधा कांडामध्ये येऊ. क्रमशः आपण किष्किंधा कांडात आहोत. प्रभू रामचंद्र पंपा सरोवरानंतर त्यांची भेट हनुमंतांची झाली. इथून किष्किंधा कांडाला प्रारंभ. हनुमंतांच्या करवी मध्यस्थीने मनात त्यांच्या इच्छा आहे शबरीनी आणि कवंधांनी मार्गदर्शनही केलेलं आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्र आणि सुग्रीव यांचं सख्य अग्नीच्या साक्षीने झालं. आणि त्यानंतर सुग्रीवाचं जे संकट आहे, दुःख आहे, ते रामांनी पूर्ण ऐकलं. रामांचंही दुःख काय आहे सुग्रीवानी ऐकलं आणि मैत्री झाली त्यांची. त्या मैत्रीनंतर प्रभू रामांनी सुग्रीवाला सांगितलं की वानंतम वधश्यामी तव भार्यापहारिणम. तुझ्या भार्याचं ज्याने अपहरण केलेलं आहे, अत्यंत पापी निंदनीय कृत्य ज्यांनी केलेलं आहे, त्या वालीचा मी नक्की वध करीन, कारण हे आमचं कार्यच आहे. आणि त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी वाली आणि सुग्रीव यांचं द्वंद्वयुद्ध इत्यादी झालं. आपण हे मागच्या पुष्पात ऐकलं. वालीला प्रभू रामचंद्रांचा एक दिव्य बाण लागला. वाली धाराशायी पडला, पर्वतासारखा पडला आणि त्याच्या छातीमध्ये बाण आहे अजून. त्यानंतर प्रभू रामांनी त्याच्याजवळ बसून खूप सांत्वन केलं. वाली विलाप करतो आहे. रामांना काही दूषणं त्यांनी दिलेली आहेत की तू अवतार आहेस ईश्वराचा आणि हे अधर्माचं कृत्य केलंस, मला लपून का मारलंस. रामाने त्याच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं. तो आता प्राणत्याग करणार आहे. इतक्यात हे द्वंद्वयुद्ध गुहेमधून पाहत असणारे अंगद, तारा, तारा त्याची धर्मपत्नी आहे, हे सगळे आले बाहेर. सगळे वानर आले. अरे आता तारा विलाप करते आहे, खूप विलाप करते. तिचा पती मरतोय आता,
अजून प्राण गेला नाही. तो राम त्याच्या हृदयातला बाण काढणाऱ्या त्याच्या विनंतीवरून तारात गेली, जाऊन त्यांना बिलगली, प्राणनाथ हे काय झालं, मी तर आपल्याला नाही म्हटलं होतं जाऊ नका, रामांचे बाण अमोघ आहेत, जाऊ नका. आपण ऐकलं नाही स्वामी. आणि मग ती रामांकडे वळली आणि दूषण द्यायला लागली. काय तुम्ही तुमच्याशी वैर केलं होतं माझ्या पतीने, तुम्ही लपून झाडाच्या आडून त्यांच्यावर बाण सोडून त्यांना मारलं. पुष्कळ ती बोलायला लागली. प्रभू रामांनी वालीला खूप उपदेश केला, तो तारेनेही ऐकला. आणि शेवटी प्रभू रामचंद्रांनी अत्यंत धर्मयुक्त भाषण करून न वयम स्ववशे स्थिताहा या भाषणाच्या वाक्याने समारोप केला. हे वाली, मी साक्षात परमात्मा आहे आणि त्यामुळे मी स्वतःच्या ताब्यात नाही जगायला. न वयम स्ववशे स्थिताहा, मी मनाप्रमाणे आचरण नाही करू शकत, धर्माप्रमाणे आचरण मला करावं लागतं. आणि अवताराचं प्रधान कार्य असतंय विनाशायच दुष्कृताम परित्राणायच साधूना विनाशायच दुष्कृताम. तू दुष्ट आहेस, पापी आहेस. स्वतःची स्त्री, स्वतःची मुलगी, बहीण, सून आणि भावाची भार्या या 4 जणींवर जो अत्याचार करतो तो महापापी मानला आहे. आणि अशांचा वध करणं हे आमचं कर्तव्य आहे, हे धर्मरक्षणाचं कार्य. म्हणून मी कुठलाही अधर्म तुझ्याशी केला नाही. पुष्कळ भाषण रामांनी केलं. आणि वालीला शेवटी रामांचं ते म्हणणं खूप पटलं की मी अधर्म केला. आणि तो रामांना म्हणतोय, तू अधर्माने मला मारलंस. राम म्हणतात, अरे तुला विवेकशक्ती सुद्धा नाही. आमचं सगळं वागणं नीती सदाचार धर्मानी आहे, मी धर्माला अत्यंत स्थित आहे, तू मला अधर्मी म्हणतोस, तू नीट विचार तर कर. खूप परींनी समजावून सांगितलं. वालीला पटलं. शेवटी वाली म्हणाला, प्रभो मला आपण म्हटलेलं खूप पटलेलं आहे, मीच अधर्मी, दुष्ट, चांडाळ, तुम्हाला अधर्मी म्हणालो. आपण तर अवतार आहात प्रभो, आता एकच कृपा करा माझ्यावरती. माझ्या हृदयामध्ये जो हा बाण आहे ना, हा तुम्हीच ओढून काढा आणि मला उत्तम गती द्या. आणि तत्पूर्वी वालीच्या प्रेताला तारा आणि अंगद बिलगून आहेत. वालीने अंगदाला खूप सुंदर उपदेश केलाय, आधी प्रभूंच्या समोर केलाय. तो विवेकी आहे, ज्ञानी आहे. आणि त्याने अत्यंत विवेकयुक्त भाषण करून अंगदाला खूप धीर दिला आणि सांगितलं, अंगदा, सुग्रीवालाही बोलावलं, सुग्रीवा आता वैरभाव सोडून दे, माझ्या गळ्यामध्ये ही दिव्य रत्नमाला ही तुझ्या गळ्यात घालतो. वालीने स्वतः घातल्या मृत्यूपूर्वी सुग्रीवाच्या गळ्यात. किष्किंधा नगरीचा राजा हो, अंगदाला माझ्या नीट सांभाळ बरं, आणि तारेकडे पण लक्ष दे. सुग्रीव सुद्धा गहिवरतोय, त्याचा भाऊ आहे सख्खा हो, वैर जरूर होतं, रामबाणाने तो आता उत्तम गतीला जाणार आहे. पण हा प्रसंग अत्यंत हृदयदावक आहे. आणि वालीने अंगदाला उपदेश केला आहे, अंगदा, राम कार्य करशील, सुग्रीवाला सहाय्य कर. आणि रामांची पत्नी जी सीता पळवून नेलेली आहे दुष्ट रावणाने, ती पळवून देण्यात तो सहाय्य कर वानर सेनेस. अंगदाला खूप उपदेश केला. आणि अंगदा, एक गोष्ट लक्षात ठेव, फार मोठं भाषण आहे वालींचं. न चापि प्रणय कार्य कर्तव्य प्रणयश्चते उभयम मी महादोषम तस्मादंतर दृग्भव, असा एक उपदेशपर श्लोक आहे. जीवनात कधीही फार प्रेम कुणावर करू नकोस. न चापि प्रणय कार्य, आणि हा उपदेश अंगदाच्या निमित्ताने वाल्मिकींनी वाल्मिकींच्या मुखातून आपल्याला केलाय हो. न चापि प्रणय कार्य, अति प्रेम कुणावर करू नये, पण प्रेम केल्याशिवाय राहू नये. ही फार सीमारेषा महत्वाची आहे. कारण फार प्रेम कोण्या व्यक्तीवर, प्रसंगावर, घटनेवर केलं ना, तर ते केलेलं प्रेम शेवटी आसक्तीत नेतं नक्की अगदी. आणि आसक्ती बंधनाला कारण असते. या अर्थाने हा श्लोक वाल्मिकी रामायणामध्ये आहे. न चापि प्रणय कार्य कर्तव्य प्रणयश्चते, प्रणय शब्दाचा अर्थ प्रेम असा होतो. कर्तव्य उभयम मी महादोषम, प्रेम न करणे हा महादोष आहे, आणि अति प्रेम करणं हाही महादोष आहे. उभयम म्हणजे दोन्ही. उभयम मी महादोषम तस्माद अंतरदृग्भव. अंतरदृग्भव म्हणजे आतून विचार करून, विवेकशक्ती जागृत ठेवून, प्रेमाची मर्यादा काय आहे ओळखून, काही करून प्रेम आसक्तीत जाणार नाही याची काळजी घ्यावी. एकदा का प्रेम आसक्तीत गेलं
तर ते बंधनाला कारण होतं आणि बंधनाचं स्वरूप जन्म मरण परंपरा आहे. अहो, एक वालीसारखा वानर एवढं विवेकपूर्ण भाषण करून आपला पुत्र अंगद याला काय उपदेश करतोय. पूर्ण वालीचं ते भाषण ऐकण्यासारखं आहे, वाचण्यासारखं आहे. वाचावं आपण सर्वांनी. आणि त्यानंतर सुग्रीवाला सांगितलं नीट सांभाळशील वगैरे. आणि त्या सर्वांच्या समक्ष रामांना एकच विनंती केली, आता हा बाण खूप खोल रुतलाय रामा, मला वेदना होतात आहे, मला मुक्त करा आता लवकर. आणि भगवंतांनी त्यांना अगदी मृत्यू समय सांगितलंय, हे वाली तू पुण्यवानच आहेस, तो इंद्राचा अंश आहे. हो, आपल्या हृदयामधून आता अंत्यसमयी शोक आणि मोह काढून टाक. शोक झालेल्या घटनांचा आणि मोह पत्नी, पुत्र, परिवार, राज्य, वैभव, लक्ष्मी याविषयीचा मोह काढून टाक. शोक आणि मोह रहित दशेत जर प्राणत्याग करशील तर तुला उत्तमच गती आहे. आणि त्याप्रमाणे वाली म्हणा, परमा देवा, अरे तू माझ्या समोर उपस्थित आहे, तुझ्या साक्षीने तुझ्या मांडीवर मी प्राणत्याग करणार आहे. शोक मोह कुठे आहे आता? तू साक्षात नारायण आहेस, मला कळलेलं आहे. माझं किती परमभाग्य अहोभाग्य की तुझ्या समक्ष तुझ्या साक्षीने नव्हे, तुझ्या मांडीवर माझा प्राण जाणार आहे. तुझ्या बाणाने निमित्त ते झालं. आणि वालीने नंतर अत्यंत शांतपणे श्रीरामांच्या विलोभनीय स्वरूपाचं ध्यान करत करत देह ठेवलेला आहे. उत्तम गतीला गेला. हो, तो उत्तम गतीला तर गेलाच, पण देह आहे ना इथे पडलेला. श्रीरामांनी सांगितलं, सर्वांना बोलले श्रीराम की वालीने आता प्राणत्याग केलेला आहे. सुग्रीवा, अंगदाकडून याचं और्ध्व देहिक करून घे, सगळे विधी करा. लक्ष्मणा तूही सहाय्य कर. त्यानंतर सुग्रीवानी, कारण वाली राजा आहे किष्किंधेचा. हो, एखाद्या राजाला मरण आल्यानंतर त्याचे अंत्यविधी ज्या सन्मानाने होतात, त्या सन्मानाने सुग्रीवानी वालीची अंत्ययात्रा काढली आहे. रथात त्याला सजवून ठेवलाय, बसवलाय, मिरवणूक काढली आहे संपूर्ण किष्किंधा नगरीमधून. आणि चंदनाच्या चितेवर त्याच्या देहाला आग दिली. तो उत्तम गतीला गेला. पण देहाचे संस्कार कसे करावे याचं दिग्दर्शन शास्त्रांमध्ये जे आहे ना, अनेक ग्रंथांमध्ये आहे. याप्रमाणे शास्त्र जाणणारे आहेत सगळे. हो, तिथे हनुमंत लक्ष्मण मदतीला आहेत. सुग्रीवानी सगळे संस्कार शास्त्रानुसारी केले. विलाप तर करतीये तारा, आणि पुढे मग त्याच्या देहावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी तारेने जो विलाप केला, प्रभू रामचंद्राने तिचेही खूप सांत्वन केलं. ती तर सहगमन करायला निघाली होती की देवा मला यांच्या बरोबर जाऊ दे, आम्ही देह दोन पण एकरूपच होतो देवा. तिच्या तोंडे तर इथपर्यंत वाक्य आहे, रामा मी तुला विनंती करते, जसं तू यांना एक बाण सोडून ठार मारलंस, मलाही बाण सोडून ठार मार. तुला काही पातकही लागणार नाही, कारण आम्ही दोघं एकरूप आहोत होतो. आणि स्वर्गात सुद्धा मला त्यांच्या बरोबर राहायचं आहे देवा. भगवंतानी तिला खूप परावृत्त केलं. तुझ्या पाठीमागे तुझा पुत्र अंगद आहे, त्याच्याकडे तुला लक्ष द्यायचं आहे. म्हणून हे तारे तू शोक सोडून दे आणि अंगदाकडे आता लक्ष दे. रामांच्या या सांत्वनाने खूप मोठा उपदेश आहे रामांचा वाल्मिकी रामायणामध्ये. तिला खूप उपदेश उत्तम प्रकारे, अगदी जीवाला उत्तम गती कशाने मिळते, जीव अविद्येत कशामुळे ग्रस्त होतो, हे सगळं तिला अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने भगवंतांनी समजावून सांगितलेलं आहे. त्यानंतर तिने शोक दूर केला. भगवंतांनी त्यानंतर सुग्रीवाला बोलावलं, हनुमंताला, सुग्रीवाला आणि लक्ष्मणाला बोलावलं. लक्ष्मणा, हनुमंता, आता किष्किंधा नगरीचा राजा म्हणून सुग्रीवाला राज्याभिषेक करा. त्याचप्रमाणे अंगदाला यो राज्याभिषेक करा. लक्ष्मण आणि हनुमंत म्हणतात, प्रभो आपण चला ना, आपण चला अभिषेकाला किष्किंधा नगरीत, आपल्याला आपल्या सहालात अजून आनंद होईल. आणि प्रभू रामांच्या तोंडी त्यांची जी वचनबद्धता आहे, कारण त्यांना पितृ आज्ञा कशी आहे, जे आईने वचन मागितलंय, नवपंचच वर्षांनी दंडकारण्यमाश्रितः चिर जिनाधरो धीरो रामो भवतु तापसः, असा काही रामो भवतु तापसः. म्हणून रामांच्या तोंडी आता जो श्लोक आहे तो श्लोक लक्षात ठेवून श्लोक आहे. लक्ष्मणाचा हनुमंतांचा आग्रह आहे की राज्याभिषेकासाठी आपणही चला, सगळी तयारी करू आपण. आणि प्रभू रामचंद्रांच्या मुखामध्ये वाल्मिकींनी श्लोक घातला. चतुर्दश समा सौम्या ग्रामम वा यदि वा पुरम न प्रवेक्षामि हनुमन पितु निर्देश पालक. पितु निर्देश पालक, पितृ आज्ञा मला ही आहे की राम
भवतो तापसा, मला तपस्वी म्हणून राहायचंय, वनात राहायचंय, दंडकारण्यमाश्रित. त्यामुळे मी पितृ आज्ञेचं पालन करीत असल्यामुळे मला कोणत्याही गावामध्ये नगरामध्ये मी प्रवेश 14 वर्ष नाही करू शकत. चतुर्दश समाज सौम्य, मी 14 वर्षपर्यंत कोणत्याही नगरात गावात प्रवेश करू शकत नाही. पण मी तुम्हाला आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो, हा राज्याभिषेक खूप छान प्रकारे अगदी यथोचित तुम्ही करून घ्या. मग लक्ष्मण, सुग्रीव, हनुमंत हे तिघे किष्किंधा नगरीत आले. सगळी नगरी सजल्या गेली आणि एखाद्या राजाला राज्याभिषेक होतो अशा प्रकारचा भव्य दिव्य सोहळा आता सुग्रीव राजा होणार आहे आणि युवराजपदी अंगदाला युवराज करणार आहेत. केल्या गेलं. लक्ष्मण तिथून परत आले सगळा सोहळा झाल्यावर आणि प्रभू रामचंद्रांना ही सगळी तिथली वार्ता विदित केली की रामा, तुझ्या आज्ञेप्रमाणे सुग्रीवाला आता राज्याभिषेक झालेला आहे. सुग्रीवाला राज्याभिषेक होण्यापूर्वी रामांनी जेव्हा ते किष्किंधा नगरीत गेले, सांगितलं, सुग्रीवा, राज्याभिषेक करून घे. तू खूप दिवस खूप श्रम भोगले आहेस, आपलं राज्य सोडून राहिलास, वनातच राहिलास, ऋष्यमुख पर्वतावर राहिलास, स्त्री सुखही तुला मिळालं नाही. आता खूप आनंदाने विहार कर, सगळे भोग यथेष्ट ग्रहण कर. नाहीतरी आता पावसाळा सुरू होतोय आणि पावसाळ्यामध्ये नाहीतरी फारसं कार्य होत नाही, युद्धही होत नाही, तू निवांत राहा. पण 4 महिने होऊन गेल्यानंतर शरद ऋतूला जेव्हा प्रारंभ होईल ना, शरद ऋतूला प्रारंभ होईल त्यावेळेला तू मला जे वचन दिलंयस त्याचं स्मरण ठेव. कारण सुग्रीवांनी रामांना वचन दिलं आहे की मी सीतेचा शोध करीन, सर्व वानर सेनेला सांगून मी सीतेचा शोध करीन. हे वचन लक्षात ठेव. आता 4 महिने आनंदाने सुग्रीव किष्किंधा नगरीमध्ये राज्याचे सगळे भोग सेवन करतो आहे. इकडे प्रभू रामचंद्र सुग्रीवाची नीट सगळी सोय व्यवस्था यथोचित शास्त्राप्रमाणे झाल्याप्रमाणे राम आणि लक्ष्मण, आता हनुमाने पुन्हा नाही यांच्याजवळ, राम आणि लक्ष्मण 4 महिने हनुमाने आता किष्किंधा नगरीत आहे, रामस्मरणामध्येच आहे. इकडे राम आणि लक्ष्मण जवळच असलेल्या प्रवर्षण नावाच्या एका पर्वतावर राहायला गेले असं वर्णन आहे. कारण 4 महिने पावसाळा आहे, त्यामुळे पावसापासून रक्षण व्हावं, हवा खूप असते थंड. त्यामुळे प्रभू रामाने विचार केला, एखाद्या निवांत गुहेमध्ये आता आपण काही काळ राहिलं पाहिजे आणि एक गुहा शोधून काढली प्रवर्षण नावाच्या पर्वतावर. अत्यंत रमणीय पशुपक्ष्यांचे किलबिलाट, त्या गुहेच्या आजूबाजूला खूप रमणीय अशी सरोवर, उद्यान, उपवन, नाना प्रकारचे पशु पक्षी यांचा किलबलाट, अशा रमणीय निवांत स्थळी. अगदी हे सगळं वर्णन जेव्हा मी अभ्यास करीत होतो ना, माझ्या डोळ्यासमोर शिवथरगळ आला हो. शिवथरगळ, कारण गुहा किती पाहिल्या आपल्या आयुष्यात, निदान मी तरी फार गुहा नाही पाहिल्या, पण शिवथरगळला गेलोय बऱ्याच वेळेला. असंच रमणीय एकांत. आता तरी थोडा गजबजाट आहे, पण रामदास स्वामी ज्या काळात शिवथरगळीत प्रथम गेले असतील असंच असणार आहे रम्य दृश्य. हिंस्र पशु सुद्धा कधी कधी असणार आहेत. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आहेत, कंदमुळं आहेत बाजूला, फळ फुलांची झाडं आहेत, अत्यंत रमणीय आहे. पावसाळा सुरू आहे आणि वर्षा ऋतूमध्ये तसे वृक्षांवरती फुलांची रेलचेल असते, खूप फुलं असतात, सुगंधी इत्यादी फळही खूप असतात. आणि प्रभू रामचंद्र तपस्वी वेशातच असल्यामुळे तापसी माणसाला जे करायचंय, तप करायचंय, स्वाध्याय करायचा आहे, चिंतन करायचं आहे, हे सगळं करणार आहेत प्रभू रामचंद्र आणि ते करतात आहेत. लक्ष्मणही समवेत आहे, तो सेवेत आहे. त्यांनी सगळी मधून मधून रामाना शोकही होतोय, जानकीची आठवणही येते आहे. लक्ष्मण पुन्हा त्यांना विवेकपूर्ण भाषण करून शांत करतात, धैर्य धरायला सांगतात. एक दिवस प्रभू रामचंद्र प्रातःकालीन सकाळच्या वेळेमध्ये श्रोते हो, वाल्मिकी रामायण आणि अध्यात्म रामायण या दोनही, एक व्यासांचं एक वाल्मिकींचं आहे. दोनही रामायणांमध्ये आपण वाल्मिकी रामायणाच्या आधारे अभ्यास करतो आहोत, पण दोनही रामकथांमध्ये हा प्रवर्षण गुहेतला प्रसंग आहे, प्रवर्षण पर्वतावरच्या गुहेचा प्रसंग आहे. फक्त वाल्मिकी रामायणामध्ये राम आणि लक्ष्मण यांचा संवाद जो एका सर्गात आहे, लक्ष्मणाच्या प्रश्नावरून तिथे रामांनी लक्ष्मणाला उपदेश केलेला आहे, तो रामगीता नावानी आहे. आणि अध्यात्म रामायणामध्ये महर्षी वेदव्यासांनी जे वर्णन केलेलं आहे, लक्ष्मणाच्या विनंतीवरून प्रभू रामचंद्रांनी त्याला
क्रियायोग शिकवलाय. क्रियायोग याचा अर्थ पूजा विधी, की भगवंतांची पूजा कशी करावी, सगुण निराकाराची पूजा कशी करावी, सगुण साकार मूर्तीची प्रतिमांची पूजा कशी करावी, असा आहे क्रियायोगाचं निरूपण लक्ष्मणाच्या विनंतीवरून प्रभू रामचंद्र एक दिवस ध्यानात आहेत. प्रत्यही प्रातरुत्थाय चिंतयेत आत्मनोहितम. रोज प्रातःकाळी उठल्यानंतर प्रभू रामचंद्र ध्यान धारणा करतात, आपल्या मूळ स्वरूपाचं ध्यान करतात. ते परमात्मा आहेत, त्यांना माहितीच आहे. त्याने निवांतता आहे ते अंतःकरणाला, हे जगाला शिकवण्यासाठी. वास्तविक ते अवतार आहेत, ईश्वर आहेत, त्यांना काय गरज नाही याची ध्यानाची वगैरे. ध्यानरूपच आहेत. ज्यांचं ध्यान समस्त जगतांनी करावं, ते प्रभू रामचंद्र कुणाचं ध्यान करणार आहे, आत्मस्वरूपाचं. प्रत्यही प्रातरुत्थाय चिंतयेत आत्मनोहितम. ते सगळ्यांचं तेच आहे स्वरूप. सूक्ष्मात सूक्ष्मतर नित्यं तत्वमेव त्वमेव तत्, असे कैवल्य उपनिषद बोलतात. सूक्ष्मात सूक्ष्मतर नित्यं तत्वमेव त्वमेव तत्. श्रुती तिथे थांबते. अरे भगवान परमात्मा अवतारात जरी आहेत, त्या मूळ स्वरूपाचं ध्यान करतात. ध्यान शब्द इथे आला आहे. निर्गुण निराकाराचं नेहमी ध्यान असतं आणि सगुण साकाराची पूजा असते. सगुण साकार हा पूजा विधीनी बांधल्या जाणार आहे, आणि निर्गुणाची काय पूजा होणार. स्थिते द्वितीय भावेस्मिन कथम पूजा विधीयते. आचार्यांनी जे अष्टक लिहिलेलं आहे मानस पूजेचं, त्यात हा श्लोक आहे. स्थिते द्वितीय भावेस्मिन, तिथे अद्वितीय भावेस्मिन, दुसरा नाहीच ना मी, तू आणि मी जर एक रूप आहोत. आणि आचार्यांच्या या मानस पूजेचं तुकोबारायांनी छान भाषांतर केलंय. कासयाने पूजा करू तुझी केशव, हाती संध माझा फेडी आता. कशाने पूजा करू. पाण्याने करू, पाणी तूच आहेस. दुधाने करू, दूधही तूच आहेस. कासयाने पूजा करू तुझी केशव. काय करत, संभवतच नाही पूजा तुझी. निर्गुण निराकार पूजेचा विषयच नाही. निर्गुण निराकार ध्यानाचा विषय. म्हणून प्रभू रामचंद्र गुहेत ध्यान करायचे असं वर्णन आहे. लक्ष्मण आहे समीप उभा. काही काळाने ध्यानातून बाहेर आले आणि लक्ष्मणाने प्रश्न विचारले. इदानीं श्रोतुमिच्छामि क्रियामार्गेण राघव, भवदाराधनं लोके यथा कुर्वन्ति योगिनः. देवा, इदानीं श्रोतुमिच्छामि, मला तुमच्याकडून काही ऐकायची इच्छा आहे. ते ईश्वर अवतार, ईश्वर भूमिकेत आहेत. लक्ष्मण जीव भूमिकेत. लक्ष्मणालाही हे वास्तविक सगळं माहिती आहे. शेष आहे तो, पण तो आपणा सर्व जीवांचा प्रतिनिधी म्हणून विचारतो आहे. जसं जगन्माता पार्वती आणि शिव यांचा संवाद आहे गुरुगीता. ती त्यांची शक्ती आहे, तिला सगळं ज्ञान आहे. शक्ती आणि शिव एकरूप असतात नेहमी, पण ती सकल जीवांचं प्रतिनिधित्व करती आहे. पूजा मार्ग याचा अवलंब अनेकांनी केला. योगींनी, तपस्यांनी केला देवा. आणि त्यांनी तो उदाहरण म्हणून दुसऱ्या श्लोकात 2-3 नाव आहेत. साक्षात ब्रह्मदेवांचं नाव आहे, महर्षी वेदव्यासांचं नाव आहे, आणि देवर्षी नारदांचं नाव आहे. महान योगी आहे तो सगळे. म्हणून तिथे योगिना हा शब्द आहे. भवद आराधनन लोके, भवत आराधनन लोके यथा कुर्वन्ति योगिनः. देवा, ब्रह्मदेव, व्यास, देवर्षी नारद हेही अखंड ह्या क्रियायोगातच रममाण असतात देवा. आणि या क्रियायोगाद्वारे ते तुझ्याशी एकरूप सुद्धा होतात. देवा, मला इदानीं श्रोतुमिच्छामि, मला हे श्रवण करण्याची फार इच्छा आहे देवा, तुझ्या मुखातून ऐकायचं.
म्हणून लक्ष्मण आणि भगवान श्रीराम यांचा हा संवाद क्रियायोग नावाने जो आहे तो काही संक्षेपाने आपण थोडा वेळ श्रवण करू आता. आणि मुख्य ही कामाची गोष्ट आहे यासाठी की आपल्यापैकी अनेक जण नित्य पूजा करीत असतात, करायला पाहिजे, कारण पूजा हे नित्य कर्मच मानलंय. पूजा स्नान संध्या पूजा हे नित्य कर्मात जात आहे, हे काय नैमित्तिक कर्म नाही आहे. कुणाला जर एखाद्याला विचारलं तुम्ही पूजा करता का, तर असं उत्तर देतात काही लोक, आम्ही 8-8 दिवसातून 15-15 दिवसातून एखाद्या वेळ करतो, वेळ मिळाला की करतो. त्यांना शास्त्र माहित नसतं म्हणून असं बोलल्या जातं आणि तो अपराध घडतो. संध्या स्नान संध्या पूजा हे नित्य रोज करायचं आहे क्रिया. आणि रामाने त्याला उत्तर दिलं, अरे लक्ष्मणा, मम पूजा विधानस्य नांतस्ति रघुनंदन. तोय त्याला रघुनंदन म्हणजे लक्ष्मणाला इथे रघुनंदन हे विशेषण नाव आहे. मम पूजा विधानस्य नांतस्ति रघुनंदन, माझ्या पूजा विधानाला वास्तविक अंत नाही. जेव्हापासून सृष्टी निर्माण झालेली आहे ब्रह्मदेवापासून सगळे पूजकच आहेत आणि माझी पूजा केल्याशिवाय त्यालाही मुक्ती नाही. एकनाथी भागवतात एक सुंदर ओवी याविषयी आहे. माझी ये भक्ती वीण ब्रह्म्यासही मुक्ती नव्हे जाण. एकनाथी भागवतात श्री भगवान वाच मध्ये ऐकत आहे. एकनाथी भागवत म्हणजे श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधावर एकनाथ महाराजांनी केलेली टीका प्राकृतामध्ये मराठीत आहे. माझी आहे भक्ती विण ब्रह्म्यासे मुक्ती नवे जाण, मा इतरांचा ज्ञानाभिमान कोण पुसे परमार्थी, अशी ओवी आहे. ज्ञान अभिमान काय कामाचा, माझे भक्ती विण किंवा माझे भजना विण ब्रह्म्यासही मुक्ती नव्हे जाण, ब्रह्मदेवालय मुक्ती नाही. आणि खूप प्रकारे अनेक योग्यांनी सुद्धा ती केली. योगी याचा अर्थ परमात्म्याची प्राप्ती ज्यांना झालेली आहे, नुसते योगनिष्ठ नाही, ते योगी ही माझ्या पूजेमध्ये नित्य रममाण होतात. ते मानस पूजा करीत असतील, परापूजा करीत असतील, असे पूजेचे काही स्तर आहेत पुढे, ते येणार आहेत. आता आपण थोडक्यात समजून घेऊ सगळं. मम पूजा विधानस्य नांतस्ति रघुनंदन तथा मी वक्षे संक्षेपात यथा वदन पूर्वशः, जे अधिक खूप लोकांनी सांगितलेलं आहे. यथा वक्षे संक्षेपात तथापि वक्षे संक्षेपाने तुला मात्र सांगतो. लक्ष्मणा, तुला क्रियायोग समजावून सांगतो एक. आणि प्रभू रामचंद्र आता क्रियायोग थोडासा संक्षेपाने इथे म्हटलंय, पण खूप विस्ताराने या अध्यायात आलेला आहे. भगवान त्याला बोलतात, हे लक्ष्मणा, ज्याला द्विजत्व प्राप्त झालेला आहे, ज्याला द्विजत्व प्राप्त झालेला आहे याचा अर्थ उपनयन संस्कार झालेला आहे, त्याने उत्तम गुरूंकडून दीक्षा घ्यावी, माझ्या भक्तीमध्ये स्थित व्हावं, अंतःकरणात भक्ती प्रस्थापित करावी. पहा, क्रियायोगाचा प्रारंभ आहे. क्रियायोग म्हणजे पूजा विधी असं वर्णन केलेलं आहे. पूजा कशी करावी देवाची, षोडशोपचार पंचोपचार जी काय पुढे ते वेगळी आहे ती मांडणी, ती श्रीमद आद्य शंकराचार्यांनी 16 उपचारांची केली. मग भगवंत त्रेतायुगात सांगतात तेव्हा काही षोडशोपचार हा शब्द नव्हता. ती श्रीमद आद्य शंकराचार्यांनी सुरू केली, पंचायतन पूजा आणि षोडशोपचार. परंतु प्रभू रामचंद्र लक्ष्मणांना सांगतात की ज्याला पूजा विधी समजावून घ्यायचं आहे, नित्य पूजा करायची आहे, आणि पूजा विधी समजावून घेऊन तशी नित्य पूजा करावी. कारण आपल्या धर्मग्रंथांमध्ये शास्त्राप्रमाणे असं सांगितलेलं आहे की कोणतीही क्रिया करताना, इथे तर पूजेविषयी चाललंय बोलणं, तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्य व्यवस्थितो. हे पुढे भगवान द्वापर युगात गीतेमध्ये बोलणार आहे. तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. म्हणून हे लक्ष्मणा, ज्याला पूजाविधी नीट करायचा आहे त्याने द्विजत्व प्राप्त झाल्यानंतर अंतःकरणात पूर्ण भक्ती स्थित करून, भक्ती अंतःकरणात स्थित नाही आणि पूजा करताय, याला यांत्रिकता एक तर म्हणतात, ढोंग म्हणतात. म्हणून मुद्दाम या द्वितीय श्लोकामध्ये जिथून प्रभू रामचंद्रांचं आता व्याख्यान सुरू होतंय क्रियायोगावर, त्यामध्ये 3 गोष्टी दिलेल्या आहेत.
द्विजत्व प्राप्त झाल्यानंतर, गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर माझी भक्ती अंतःकरणात प्रस्थापित करून सद्बुद्धीयुक्त अंतःकरणाने, अशा 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. लहानशी इतकी जरी सद्बुद्धी आली की मी उद्यापासून पूजा करावीशी वाटते मला, हे ऐकलं ना मी की पूजा हे नित्य कर्म आहे, आता करण्याची इच्छा होते आहे, इतकी इच्छा जरी आली तर माऊली त्या इच्छेला काय म्हणतात माहिती आहे? जैसी दीपकलिका धाकुटी, जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगती, तैसे सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये श्रीराम. लहानसा उदय झालाय की मला भगवत पूजा करावीशी वाटते, अशा सर्वांनी खरं म्हणजे ना पूजा विधान ज्याला नीट समजलेलं आहे, ते धर्मग्रंथांमध्ये आहेच. पूजा मार्ग, प्रदीप वगैरे असे पुष्कळ मार्गदर्शनाचे त्यात पुस्तकं मिळतात, किंवा एखादे चांगले आचार्य, पुरोहित, गुरुजी यांच्याकडून समजावून घ्यावी पूजा विधान आणि शास्त्रोक्त पूजा करावी. पूजा शास्त्रोक्त करण्याला भर आणि महत्व आहे हो. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये पूजा विधान सांगितलंय, वाल्मिकी रामायणाच्या आधारेच सांगितलंय. नवविधा भक्ती निरूपणामध्ये 5वी भक्ती अर्चन भक्ती आहे. अर्चन म्हणजे पूजाच, म्हणजे क्रियायोगच. 5वी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे श्रीराम, असा समर्थांचा आग्रह आहे. कशीही पूजा करून नाही चालणार, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे श्रीराम. 5वी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन, देवतांचं, ईश्वराचं पूजन, यालाच अर्चन म्हणतात, याला पूजा म्हणतात. आणि या देवतांची पूजा केलेली याला भक्ती असं म्हणतात. कारण नवविधा भक्ती निरूपणातली ओवी आहे, भक्ती अंगानी आहे. म्हणून पहिल्या लक्ष्मणाच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रभू आधी बोलले की माझ्या पूजा आजपर्यंत अनेकांनी केल्या, ऋषींनी केल्या, मुनींनी केल्या, योग्यांनी केल्या. माझ्या पूजेचं विधान खूप विस्तारश आहे. पण लक्ष्मणा, तुझ्या प्रश्नाला उत्तर म्हणून मी क्रियायोग तुला संक्षेपाने पण शास्त्रानुसारी सांगतो. ऐक, अगदी शास्त्रानुसारी क्रियायोग भगवान लक्ष्मणाला आता विदित करतात, सांगतात. लक्ष्मण खूप शांततेने ऐकतोय. भगवान म्हणतात, माझी पूजा करणाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा या पहिल्या श्लोकामध्ये द्विजत्व प्राप्त, गुरूंकडून अनुग्रह प्राप्त, सद्बुद्धी आणि अंतःकरणात माझ्याविषयी अत्यंत प्रेम, भक्ती धारण करून, असं म्हटलंय. भक्ती धारण करून, भक्तीच्याच पायावरती पूजा होते, संभवते. अंतःकरणात भक्ती नाही आणि तरी ज्या क्रिया जर भक्तीच्या क्रिया केल्या गेल्या त्याला दांभिकता म्हणतात, ढोंग म्हणतात, यांत्रिकता येते, फळ काही मिळणार नाही, मिळतच नाही. पण पूजा करताना पूजकाच्या मनामध्ये भगवंताविषयी दृढ श्रद्धा, भाव असावा. भाव शब्दाचा अर्थ असणे असा आहे. भू धातू आहे तिथे. परमात्म्याच्या अस्तित्वाचा पक्का निर्णय की परमात्मा या जगात आहे, आहे. अस्तित्वोपलब्धस्य तत्वभावेन चोभयोः, कठोपनिषदाची श्रुती आहे. अस्तिती वोपलब्धव्य, की परमात्मा आहे. बस इथून या धारणेला भाव म्हणतात. या संपूर्ण सृष्टीचा कोणीतरी स्वामी आहे, त्याला ईश्वर म्हणतात, परमात्मा म्हणतात, देव म्हणतात. त्याचे सगुण मूर्ती, आता मी शालिग्राम म्हणा, मूर्ती म्हणा, मी पूजा विधान करणार आहे, क्रियायोग करणार आहे. अंतःकरणात भक्ती याचा अर्थ भाव, याचा अर्थ भगवंतांच्या अस्तित्वाची स्पष्ट जाणीव, की अंतःकरणात ठेवूनच पूजेचा प्रारंभ आहे. भगवान बोलतातच आहे क्रिया. त्यानंतर पूजकांनी माझ्या मूर्तींची, शालिग्रामाची पूजा करण्यापूर्वी संकल्प करावा. संकल्पाशिवाय कधीही पूजा म्हणजे क्रियायोग नसतेच होते. संकल्प हा, एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षा द्यायची विद्यापीठाची, त्याच्यावर रोल नंबरच नाही लिहिला तर परीक्षण कसं होईल? संकल्पामध्ये देशकाल परिस्थिती यांचं वर्णन, चंद्र सूर्य नक्षत्र यांची स्थानं, आणि मी अमका अमका गोत्रोत्पन्न पूजा करतो आहे, श्रीमद भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञा वगैरे मोठा संकल्प असतोय. त्यात स्वतःच्या गोत्राचा, प्रवरांचा उच्चार, स्वतःच्या नामाचा उच्चार, आणि हे सगळं जर का संकल्प इतका पाठ आपल्याला नसेल होत, करता येत नसेल, तर तिथिर विष्णू तथा वारो,
नक्षत्रो विष्णुरेवच, पंचांगाची 5 अंग आहेत. तिथी तिथीर विष्णू तथा वार, तिथी वार नक्षत्र योग आणि करण. तिथी वार नक्षत्र योग आणि करण ही मुख्य 5 अंग असतात, म्हणून त्याला पंच अंग पंचांग म्हणतात. एवढा श्लोक जरी म्हटला, तिथीर विष्णू तथा वारो नक्षत्रो विष्णुरेवच योगश्च करणंचैव सर्वम विष्णुमयन जगत. समजा पंचांग नाही किंवा पाहता येत नाही की चंद्र कुठे आहे, सूर्य कुठे आहे, देवगुरु बृहस्पती कुठे आहे, तर शेषेषु ग्रहेषु यथायथम राशीस्थान स्थितेषु जे आपण म्हणतो ना, त्याऐवजी हा श्लोक पूजकांनी पाठ करून ठेवावा. हा काही वाल्मिकी रामायणामधला नाही आहे, पण भगवंतांनी इथे लक्ष्मणाला फक्त निर्देशन केलंय की माझा क्रियायोग म्हणजे पूजाविधी प्रारंभ करण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा त्या उपासकांनी स्नान करून देहाची शुद्धी करावी, स्नान करावं, विधियुक्त संध्या करावी, तर्पण करावं, आणि त्यानंतर देवपूजेला बसल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा संकल्प करावा. स्नान नित्य सांगितलंय बरं आमच्या इथे, वैदिक कर्मातच नव्हे, आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये जो कोणी मनुष्य आहे त्याला स्नान रोज आहे, नित्य कर्म आहे. शुचिर्भूतता देहाची ही स्नानाने होते, देहशुद्धी स्नानाने होते. देह अपवित्र झोपेमध्ये अनेक कारणांमुळे तो अपवित्र होऊन जातो. त्याला पवित्रता येण्यासाठी देहशुद्धीसाठी स्नानच सांगितलंय, ते प्रातःस्नान सांगितलंय. आम्ही केव्हाही स्नान करावं, केव्हाही करू, दुपारी 12-1 वाजता स्नान करू, 2ला पूजा करू असं नाही चालत. प्रातःस्नान म्हटलंय, प्रत्येही प्रातःस्नान करावं, त्यानंतर संध्याकर्म करावं, आणि त्यानंतर पूजेला बसल्यानंतर आधी संकल्प करावा. संकल्प सर्व सर्व प्रकारच्या पूजा इत्यादी सामग्रीचं मूल मानलंय. हो, मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे, हा काय वाल्मिकी रामायणातला नाही आहे. संकल्प मूलक कामवय यज्ञास संकल्प संभवाहा. सर्व प्रकारच्या कर्मांचा, इथे काम शब्दाचा अर्थ कर्म असा आहे. संकल्प मूलक कामवय, सर्व वैदिक कर्म याला काम म्हटलंय. संकल्प मूलक कामवय यज्ञास संकल्प संभवाहा व्रता नियम धर्माश्च सर्वे संकल्पजास्पृताहा, असा मनुस्मृतीत श्लोक आहे पुढे. हे सर्व संकल्प रूप आहे. एखाद्याला एखादं व्रत करायचंय, उपवास करायचाय, संकल्प करावा लागतो. एखाद्याला यज्ञ करायचंय, याग करायचंय, हवन करायचंय, संकल्प आवश्यक आहे. कुठेही संकल्पाशिवाय विधानच नाही कोणत्याही यज्ञाचं. तसंच देवपूजेचं विधान संकल्पाशिवाय नाही. आपल्याला करता येत नसेल, माहितीने संकल्प करावा लागतो, म्हणून तोपर्यंत खरं ठीक नाही आहे. तो संकल्प कुणाकडून तरी शिकून घ्यावा. तो कसा करतात, अर्धा मिनिट लागतो संकल्प करायला. अगदी वैदिक धर्माप्रमाणे संकल्प करायचा असेल पंचांग पाहून तर अर्धा मिनिट लागतो. तो ज्याला येतो त्याच्याकडून शिकावा. खूप आनंदाची वृद्धी होते, आणि पूजा करताना आनंद वाटतो खूप, की कुठे आता ग्रह सगळे आहेत, मी कोणत्या गोत्रातला आहे, हे सगळं जर बोलत गेलो ना तर एक वेगळा आनंद होतो. आणि मी शास्त्रोक्त पूजा करतो आहे याचा एक वेगळा आनंद असतोय, संतोष असतंय, एक समाधान असतंय. म्हणून भगवान लक्ष्मणाला क्रियायोगाच्या प्रारंभी समजावून सांगतात की लक्ष्मणा, सगळ्यात पहिल्यांदा शुचिर्भूततेनंतर देहाच्या शुद्धीनंतर त्या उपासकांनी भक्तांनी साधकांनी संकल्प करावा. त्या संकल्पानंतर देवपूजा ज्या मूर्तींची करायची आहे त्या सर्व मूर्तींना आवाहनापासून सगळे उपचार अर्पण करावे. आगच्छ देव देवेश तेजो राशे जगतपते क्रियमाणा मया पूजा गृहाण पुरुषोत्तम, असा आवाहनाचा पुराणोक्त मंत्र आहे. आणि आवाहनाचा वेदोक्त मंत्र बांधलाय पुरुष सत्ताची पहिली ऋचा. हरि हि ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद स्वभूमी वृत्त्यतो वृत्त्यातिष्ठ दशांगुलम अतिष्ठ दशांगुलम. हा भगवंतांना मूर्तीला त्यांच्या शालिग्रामाला आवाहन करण्याचा वेदोक्त मंत्र आहे. आवाहनाचे मंत्र म्हणजे पूजा उपचारातले सगळे मंत्र वैदिकही असतात आणि पुराणोक्तही असतात. दोनही ज्यांना येत असतील बहार आहे, दोनही येत नसतील फक्त पुराणोक्त येतंय तरी बहार आहे. दोन्ही येत नसतील
ते अंतःकरण परमात्मा वृत्तीत ठेवावं की देवा मला नाही येत रे, पण अक्षत टाकावी, त्याला तामणात घ्यावं. ते आव्हान आहे. अक्षत त्याच्यावर टाकून त्याला तामणामध्ये प्रतिस्थापना करणं, याला आव्हान म्हणतात. शालिग्राम असो, शिला असो, प्रतिमा असो, त्यानंतर सगळ्यात क्रियायोगामधला अत्यंत महत्वाचा विधी प्रभू रामचंद्र लक्ष्मणांना जो समजावून सांगतात आहे, प्रत्येक जिवंत व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये परमात्मा आहे. प्रत्येक जिवंत व्यक्तीच्या ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्टानेंद्रियानी प्रकृतिस्थानी गर्षती, भगवद्गीता बोलते. किंवा आपल्या प्रत्येकाच्या अत्यंत तेजस्वी अशा हृदयामध्ये परमात्म्याची एक कला निवास करते, तिचं नाव जीवस आहे. वेदांत शास्त्र याला कुटस्थ चैतन्य म्हणते. परमात्माच आहे तो. हृदयाच्या अनुषंगाने तो संकोचित नाही म्हणू आपण त्याला, हृदय व्यापूनच राहतो, शरीरभर राहतो, पण ह्या मर्यादित देहाच्या आकृतीमध्ये राहतो. त्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात. प्रत्येकाच्या अंतःकरणात तो असतोच आणि तो जीव नावाने ओळखला जातो. आपण म्हणतो ना, त्याचा जीव गेला, प्राण गेला, असं बोलतो आपण, जीव शब्द वापरतो आपण. इथे भगवान लक्ष्मणाला समजावून सांगतात, हृत्पद्मे भानुविमले मत्कलाम जीव संज्ञितम ध्यायस्त्व देहमस्मिखिलम तया व्याप्तमरिंदम तामेवा बाह्य नित्यम प्रतिमादिशु मत्कलाम. याचा अर्थ असा आहे, हे क्रियायोगामधली ही अत्यंत महत्वाची, सगळ्यात महत्वाची क्रिया आहे. आपल्याला वाटतं की ताम्हणात आपण जे देव घेतले त्या मूर्तींना आपण अभिषेक करतोय, बरोबरही आहे, ते चुकीचं नाही. पण भगवंतांनी क्रियायोग समजावून सांगताना सगळ्यात पहिल्यांदा समजावून सांगितलंय, स्नान संध्या इत्यादी झाल्यानंतर, शरीर शुद्धीनंतर, पूजेची तयारी झाल्यानंतर, की आपल्या अंतःकरणात परमात्म्याची जीव नावाची जी कला आहे, अत्यंत तेजस स्वरूप आहे, ती जीवकला आता माझ्या समोर ज्या देवाच्या मूर्ती इत्यादी घेतल्या, प्रतिमा, मी त्यांच्या मध्ये मी प्रतिष्ठापित करतो आहे. माझ्या अंतःकरणातलं चैतन्य त्या मूर्तीमध्ये प्रवेश करत अशी भावना करायची आणि मग त्याचं पूजन करायचंय, त्याचं पूजन करायचंय. कारण हा जीव शिवच आहे, त्याला आज कळत नाही. आणि त्याने स्वतः शिव होऊन माझ्या अंतःकरणात चैतन्याची जीव नावाची कला आहे हे जाणून, याला अतिशय पूरक असं वचन आहे, शिवो भूत्वा शिवम यजेत. शिव होऊनच शिवाची पूजा संभवते, असं ते वचन आहे. शिव झाल्याशिवाय शिवाची पूजा नाही करता येत. म्हणून ती भावना, ती कल्पना आरोपित करायला प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात आहे की अंतःकरणात ती जीवनाची चैतन्य रूप असलेली माझी कला, ती त्या मूर्तींमध्ये प्रतिष्ठापित आहे अशी कल्पना करावी. हृत्पद्मे भानु विमले मत्कलाम जीव संज्ञितम, असं इथे वचन आहे. ती त्या मूर्तींमध्ये आहे, भावना करावी. पूजेची तयारी करण्याचे दिग्दर्शन भगवंतांनी केलंय. हो, पूजकानी, उपासकानी म्हणजे भक्तांनी आपल्या डाव्या हाताला पाण्याचा कलश ठेवावा. आता इतकं सूक्ष्म, तरी म्हणतात संक्षेपाने सांगतोय, आपल्या डाव्या हाताला पाण्याचा कलश ठेवावा, उजव्या हाताला पुष्प इत्यादी सामग्री ठेवावी, सुवासिक द्रव्य, उदबत्ती, हे सगळं उजव्या हातात. देवाच्या उजव्या हाताला दीप लावावा. भो दीप ब्रह्मरुस्त रूपस्थम ज्योतिषाम प्रभुरव्य अतस्त्वाम स्थापयाम्यत्र. ती प्रार्थना आहे दिव्याची. हो, अतस्त्वाम स्थापया नित्य. कल्याणप्रद भव, माझा कल्याण होऊ दे, कल्याणप्रद तू हो. मग भो रूप दीप रूप असतो. ज्योतिषाम प्रभु अव्यय अतस्त्वाम स्थापयाम्यत्र मम शांतीप्रदो भव. माझ्या अंतःकरणात शांती निवास करून दे हे दीपदेवते. दीपदेवता म्हटलंय. हो, दीपदेवता स्थापन, पाण्याचा कलश भरून ठेवला आहे. एकीकडे फुलं आणि इतर उपचार सामग्री ठेवलेली आहे, गंध विलेपन नैवेद्य वगैरे इत्यादी. आणि भगवंतांना आता समोर घेतलंय तामणामध्ये इत्यादी. लक्ष्मण खूप शांतपणे ऐकतोय. म्हणतात सगळे उपचार, पाद्य, आचमन, त्याचे वेगळे वेगळे स्वतंत्र मंत्र आहेत. इथे भगवान संक्षेपाने बोलतात, पण पूजाविधी किंवा क्रियायुगाचे खूप सविस्तरपणे वर्णन शास्त्र ग्रंथांमध्ये आहे. अगदी देवाला बोलवल्यानंतर त्याला पाद्य द्यायचंय,
पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थ भो भक्त्या समर्पितन देव लोकनाथ नमस्तुते असा श्लोक. अर्थपूर्ण आहेत सगळे श्लोक. त्या सगळ्यांचा अर्थ आपण पाहणार नाही. पाद्य द्यायचंय, आचमनीय द्यायचंय. कर्पूर वासितंतोयम मंदाकिन्याम समन्वितम आचम्यताम जगन्नाथ मया दत्तम भक्तितः. भक्तितः सगळीकडे आहे. आचमनीय द्यायचं, अर्घ्य द्यायचं. नमस्ते देवदेवेश, नमस्ते धरणीधर, नमस्ते जगदाधार, अर्घ्यन्न प्रतिगृह्यताम. मग गुरुजी सांगतात की पळीमध्ये पाणी घ्या, अक्षत घ्या, फूल घ्या, याला अर्घ्य म्हणतात. अर्घ्य शब्द याला, हे अर्घ्य आहे. पुष्कळांना माहित असेल नसेल, माहित करून घ्यावं. पूजाशास्त्र क्रियायोग ह्या भगवंतांच्या लक्ष्मणाच्या संवादातून समजून घ्यावा आणि मग पूजा करावी. खूप पूजेत मन रमतं, शांत प्रशांत वाटतं, समाधान होतं की आपण पूजा करतोय ती बरोबर चालली आहे. रामाने सांगितले लक्ष्मणाला तशी करतो. पूजेची तयारी कशा करावी हे शिकवलं. तिथे कला कशी ठेवावी. त्यानंतर सगळे उपचार जितके आपल्याला माहिती आहेत त्या सर्व उपचारांनी भगवंतांना ते प्रेमाने भक्तीने अर्पण करावे. मोक्ष कारण सामग्र्याम भक्ती रेव गरीयसी आचार्यांचा विवेक चूडामणीमध्ये श्लोक आहे. भक्तीच श्रेष्ठ आहे. मोक्ष कारण सामग्र्याम भक्ती रेव गरीयसी. आणि त्या भक्तियुक्त अंतःकरणाने जर पूजन केलं, क्रियायोग केला तर ती भगवंतांना लवकर पावते. याचा अर्थ फळते, पुढे फल येणार आहे. भक्तियुक्त अंतःकरणाने सगळ्या क्रिया करायच्या आहेत. तर सगळे उपचार विधी झाले. अगदी त्याला भगवंतांचं इथे वर्णन आहे हो की मला उत्तम वस्त्र द्यावे, अलंकार द्यावे. मला खूप आवडतं की कोणी जर मला उत्तम अलंकार दिले. लहानशी मूर्ती आहे, अलंकार केवढा देणार, पण खरा सोन्याचा द्या ना त्याला चेन आहे, काय हरकत आहे. आपण घालतो गळ्यात सोन्याची चेन. यथा देहे तथा देवे. देव देवी यांना त्या प्रतिमांना काही सुवर्णाचे अलंकार जर खरंच घातले तर काय आपल्याच घरी राहतात ते काय देव घेऊन जातोय का. प्रतिमा दिश्वलंकार हा प्रियो मे कुलनंदन. मला खूप आवडतं. कोणी जर माझ्यासाठी राम लक्ष्मणांना सांगतात पूजायोग सांगताना, पूजा विधी सांगताना क्रियायोगाच्या आधी की कोणी माझ्यासाठी जर रोज पुष्पहार करीत असेल नियम म्हणून तर मला फार आवडतं. माल्यादीनी सुगंधीनी मालत्यादीनी वै प्रभो मया हृतानी पूजार्थम पुष्पाने प्रतिगृह्यता. पूजेसाठी मला जो सुगंधित फुलांचा उपचार देतो मला फार आवडतात. अलंकार आवडतात. मला सुवासिक द्रव्य अर्पण करा ते तर फारच आवडतं. ज्योत्स्नापते नमस्तुभ्यम नमस्ते विश्वरूपिणे नाना परिमल द्रव्यम गृहाण परमेश्वर असा पौराणिक मंत्र आहे, पुराणातला मंत्र आहे. त्याने अर्पण करावं. आपल्याला सेंट, अस्तर, फवारा, परफ्यूम पाहिजे ना. रोज देवाला अत्तर लावावं. लावतात सगळेजण. चंदनाची गंधाची बाटली असते, देवाला आवडणारं चंदन आहे. उन्हाळ्यात कोणी खस देतात तेही आहे. ज्योत्स्नापते नमस्तुभ्यम नमस्ते विश्वरूपिणे नाना परिमल द्रव्यान गृहाणी पुरुषोत्तम माल्यादीनी सुगंधिनी. त्याला फुलं खूप आवडतात. शेवंतिका बकुल चंपक पाट पुन्हा गजाती करवीर रसाल पुष्पैहि बिल्व प्रवाल तुलसी दल मालती दिही ताम पूजा जगदीश्वर मे प्रसिद्ध. काय फुलांची नाव आहेत. ही नावं ह्यासाठी की देवाला प्रिय आहे. हो, त्यांनी स्वतः या श्लोकात म्हटलंय की मला अलंकार फुलं खूप आवडतात, फक्त ती प्रेमाने दिली पाहिजे. प्रतिमा दिश्वलंकार हा प्रियो मे कुलनंदन. मला ती खूप आवडतात. आणि हे उपचार जितक्या भक्तियुक्त अंतःकरणाने तो भक्त किंवा उपचार मला अर्पण करील ना तरी फार प्रसन्न होतो. हे सगळे उपचार झाले. मग नैवेद्य शेष पंचामृत नैवेद्यम समर्पयामी किंवा काही उपहार गुणखाद्य नैवेद्यम समर्पयामी. फळ नैवेद्य असेल तर फळाचा नैवेद्य, जे आपल्याला शक्य आहे त्यापैकी खाद्य इत्यादी हे देवासमोर ठेवावे. भक्तिभावाने समर्पण करावे की देवा घे, आज तुला हेच देऊ शकतो आम्ही. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्य सचराचरम तस्मात् फलप्रदानेन
सफलाश्च मनोरथा, हा असा फल प्रदान करण्याचा श्लोक आहे. फळावर पाणी सोडावं, प्रसाद सोडावा, नैवेद्य सोडावा, आरती करावी, धूप दीप नैवेद्य आरती हे विधी आहेत पूजेमधले. इथे प्रभुरामांनी लक्ष्मणाला म्हटलं, जितके विधी उपासकाला करता येत असतील ते सगळे प्रेमाने करावे. भक्तियुक्त अंतःकरण याचा अर्थ प्रेम. कारण नारदांनी भक्तीची व्याख्या जी केलेली आहे, त्यांनी व्याख्येमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की भक्ती म्हणजे काय, सा तू अस्मिन परम प्रेम स्वरूपाच, परम प्रेम देवाविषयी वाटणे इलाच तर भक्ती म्हणतात. आणि इथे भगवंत म्हणतात भक्तियुक्त अंतःकरणाने अत्यंत प्रेम देवाचं, भगवंताचं, की तुला खरंच देतोय देवा. तांबूलही अर्पण करायचं आहे, उद्बत्ती ओवाळताना वनस्पती रसोद्भूतम गंधाढ्यो गंध उत्तम आग्रेय सर्व पानाम मंत्र आहे, तसे ते श्लोक म्हणावा. आपण हे सगळे उपचार करावे. एखाद्या वेळा मंत्र न आठवला तरी चालेल, शेवटी म्हणायचंच आहे अपराध सहस्राने क्रियंते अनिशमया दासोहमिति मामत्वा क्षमस्व परमेश्वर. भगवान त्यानंतर म्हणतात पूजकांनी माझ्यासाठी स्वतः नृत्य गायन इत्यादी असेल तर तेही करावं, काही स्तोत्र म्हणावं, अष्टक म्हणावं, श्लोक म्हणावेत ज्यामध्ये भगवंतांची स्तुती आहे, आपल्या गुरूंची स्तुती आहे, असं काही म्हणावं. गुरूंचं अष्टक म्हणावं, भगवंतांचं एखादं अष्टक म्हणावं. वाणीला रिकामं राहू देऊ नये, कारण वाणीचा भरोसा नाही. पूजकांनी आपली वाणी जर भगवत स्तुतीमध्ये स्तोत्रांच्या अनुषंगाने, अष्टकांच्या अनुषंगाने, गीतेच्या अध्यायाच्या अनुषंगाने गुंतवली नाही तर ती काय दुसरे बोलू शकते. आणि पूजा करताना चित्त इतरत्र भटकू नये म्हणून हे लक्ष्मणा, त्यांनी अखंड माझं नाम तरी घेत राहावं. आणि त्याला शक्य असेल तर मदर्थे नृत्य गीतादी, माझ्यासाठी मद अर्थे माझ्यासाठी नृत्य गीतादी, एखाद्या भक्ताला उत्तम नृत्य करता येतं. तर पूजेचा पूर्ण उपचार संपूर्ण संपवायच्या आधी साष्टांग नमस्काराने पूजा विधी संपतो. त्याचा उल्लेख येणारच आहे आता एका श्लोकामध्ये. नृत्य गायनही करावं, प्रेमयुक्त अंतःकरणाने माझ्यासाठी गीत भजन हे गावं, नृत्यही करावं, वेळ प्रसंगी नाचावं, तल्लीन होनी नाचावं, लाज सांडुनी जनांची, आस्था सांडुनी धनाची, नित्य नवी कीर्तनाची आवडी धरावी श्रीराम दासबोध. नृत्य गायन इथे उल्लेख करतात प्रभू रामचंद्र, मदर्थे नृत्य गीतादी स्तुती पाठादी कारयेत. जर तुला नसेल येत करता तर काही स्तुती पाठक गुरुजींना वगैरे बसवून काही स्तोत्र अष्टक करावे, रुद्रपाठ करावा, हवन करावं, त्यांना बाजूला बसवून ते करावं. ते मला प्रिय आहे. मला पुनर्स्थापित केलं आपल्या जागेनंतर, अलंकार घातले, वस्त्र घातले, फुलं घायले, धूपदीप दिला, नैवेद्य झाला, आणि आता आरतीच्या आधी हे सगळे उपचार करावे. मग माझी मंगल आरती करावी, तेजाने तेजाची आरती आहे ती. आणि अजून आपल्या हृदयातली चित्कळा जीव नावाची ही त्याच्यामध्ये स्थित आहे. आणि विसर्जनाच्या वेळी, कारण आवाहन जर देवाला आहे तर पूजा विधी विसर्जनाने समाप्त होतो. विसर्जन याचा अर्थ बाबा तू तुझ्या जागी जा असं नाही, तो कुठे जाणार, त्याच्या मूर्तीची माझ्या समोर मांडणी आहे, देवघरामध्ये आहे, लाइटिंग आहे, मग त्यात चित्का तिथे तर आहेच. पण पूजा विधान प्रारंभ करण्यापूर्वी, क्रियायोगाला प्रारंभ करण्यापूर्वी मी माझ्या अंतःकरणातली चित्कला जीवनाची अत्यंत तेजस्वी कला, भगवंतांची एक कला आहे ती, किंवा आपण त्याला कूटस्थ चैतन्य म्हणतो, ते स्थापित केलं होतं ना, ते पुन्हा आता आपल्या हृदयात स्थापन होते अशी भावना. हे प्रसाद आहे, हा सगळ्यात मोठा प्रसाद सांगितलाय. ते पुन्हा ती जीवकला आपल्या अंतःकरणात स्थित होते अशी धारणा करणं, हा माझा प्रसाद आहे. फार याच्यावर विवेचन आहे. आपण मुळात हे सगळं वर्णन वाचायचं आहे, वाचावं आपण ते. आणि सर्वात शेवटी पूजकांनी साधकांनी परमेश्वराला ह्या क्रियायोगानंतर म्हणजे पूजा विधानानंतर शास्त्रोक्त पद्धतीने केल्यानंतर आता भगवंतांना साष्टांग नमस्कार घालायचा. नमस्सर्व हितार्थाय जगदाधार हेतवे.
साष्टांगोयम प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृता. ज्या पुरुषांना साष्टांग नमस्कार वयाप्रमाणे घालता येतो त्यांनी अवश्यमेव पूजा समाप्तीला भगवंतांना साष्टांग अष्ट अंग 8 अंगांचा असतो तो 8 अंग जमिनीला टेकणं याला साष्टांग नमस्कार म्हणतात. आणि त्याप्रमाणे भगवंतांना साष्टांग दंडवत घालावा, त्यांची क्षमा मागावी. प्रसाद जो अलौकिक आहे तो आपण घेतला, चित्कला पुन्हा आपल्या हृदयात स्थापन केली, पण तिथे काही फळं ठेवली आहेत, खाद्य ठेवलं आहे, खडीसाखर असेल, पंचखाद्य असेल, शेष पंचामृत असेल, त्याचा नैवेद्य घेण्यापूर्वी अकाल मृत्युहरणम हा श्लोक आहे तीर्थग्रहणाचा. कारण भगवंतांना अभिषेक केला आहे, भगवंतांना स्नान घातलं आहे, आचमने दिलं आहे, त्याला पंचामृताने अभिषेक केलेला आहे. ते तीर्थ अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादोदकम गुरु पादोदकम जगदंबा पादोदकम जे आपलं उपास्य असेल, जे आपलं कुलदेवता असेल, विष्णू पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम असं म्हणून आधी तीर्थ घ्यावा, मग लौकिकातला प्रसाद घ्यावा. जो अलौकिक प्रसाद आहे चित्कला परत आपल्या हृदयात स्थापन करणं हा प्रसाद आहे खरा. कारण त्या प्रसादाचा परिणाम भगवद्गीता बोलते. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. हा त्या प्रसादाचा खरा परिणाम आहे. सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. कोणत्या प्रसादाचा परिणाम आहे? भगवंतांची जीव नावाची कला जी मी आधी मूर्तींमध्ये काही वेळापुरती भावनिक आरोपित केली होती, ती पुन्हा हृदयात स्थापन करणं, झालेली असं समजणं, हा मुख्य प्रसाद आहे. आणि ह्या प्रसादाने प्रसादे सर्व दुःखांते होतं. श्रोते हो, भगवान लक्ष्मणाला समजावून सांगतात, मग या पूजा विधीचं काही फल दिलं असेल ना, रामायणामध्ये दिलंय ना, एव मुक्त प्रकारेण पूजयेत विधिवत यद्यदि ह्या मूत्रच संसिद्धिम प्राप्नोति मदनुग्रहात. त्याला सिद्धी प्राप्त होतात. याप्रमाणे क्रियायोग किंवा पूजा विधान जो उपासक, जो भक्त नित्य दिने दिने करतो ना, त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. अजून एक फल दिलंय, मद भक्तो यदि मामेवं पूजा चैव दिने दिने करोति मम सारूप्यम प्राप्नोत्यैव न संशय. निष्कामतेने सगुणाची हे केलेली उपासना क्रियायोग पूजा विधीद्वारे जर केली असेल तर अशा भक्ताला माझे स्वरूपता मुक्ती मिळते. 4 मुक्ती आहेत. आता आपल्याला 4 मुक्ती काही बोलायच्या नाही, पण प्रभू रामचंद्रांनी इथे सारूप्यम करोति मम सारूप्यम प्राप्नोत्यैव न संशय अशा माझ्या त्या सद्भक्ताला लक्ष्मणा स्वरूपता मुक्ती मिळते. पहा, पूजा विधीचं कलश कुठे मांडावा, पाणी कुठे घ्यावं, रांगोळी कशी काढावी, इतर साहित्य कुठे ठेवावं, इथपासून जो भगवंतांनी प्रारंभ केला स्नान संध्या इत्यादी पासून, तर फल कुठपर्यंत नेलं हो, स्वरूप मुक्तीपर्यंत नेलं. म्हणजे भगवत पूजा करणारे जे असतात त्यांनी हे लक्षात ठेवायचं आम्ही सर्वांनी, की पूजेचं अंतिम फल स्वरूपता मुक्ती आहे. सगुणाची पूजा आहे. तिचं अंतिम फल जर ती निष्कामतेने करीत गेलो, रोज नित्य कर्म समजून जर पूजा करत गेलो ना, तर तिचं अंतिम फल भगवान बोलतात करोति मम सारूप्यम प्राप्नोत्यैव न संशय. अशा माझ्या भक्ताला स्वरूपता मुक्ती सुद्धा मिळते. विष्णूंचंच रूप मिळतं, वैकुंठात गमन होतं, वैकुंठात भगवंतांच्या जवळ सान्निध्यात राहायला मिळतं. स्वरूपता आली की सलोकता आपोआपच आली, समीपता आली, तिन्ही मुक्ती एकत्रच येतात. स्वरूपता मुक्ती मिळते. आणि समारोप या क्रियायोग प्रकरणाचा वाल्मिकींनी व्यासांनी केलाय. आणि अध्यात्म रामायणातलं प्रकरण आहे क्रियायोग हे. इकडे रामगीता नावाने तेच सगळं वर्णन आहे. एवं परात्मा श्रीराम क्रियायोग मनुत्तमम पृष्ठप्राह स्वभक्तस्य शेषांशाय शेषांशाय महात्मने म्हणजे लक्ष्मण. शेष अंशाय महात्मने त्या महात्म्याला म्हणजे लक्ष्मणाला भगवंताने पृष्ठप्राह सांगितलं त्याला लक्ष्मणाला. एवं परात्मा श्रीराम क्रियायोग मनुत्तमम क्रियायोगम अनुत्तमम.
अत्यंत उत्तम असलेला हा क्रियायोग प्रभू रामांनी एवं परात्मा श्रीराम हा लक्ष्मणाला भगवंतांनी क्रियायोग समजावून सांगितला, त्याचं फल इत्यादी पर्यंत सांगितलं. श्रोते हो, किष्किंधा कांडामध्ये आपण आहोत. किष्किंधा कांडामध्ये अजून पुष्कळ भाग आहे पुढच्या पुष्पात श्रवण करू. पण आज आपण जो त्यातला एक महत्वाचा भाग ऐकला, क्रियायोग नावाचा, हा खूप महत्वाचा एक तात्विक म्हणण्यापेक्षा प्रत्येकाने करण्यासाठी, पूजा तर आपण सगळेच करतो, प्रत्येक जणच करतो, पण सर्वांनी जर का हा क्रियायोग एकदा नीट अभ्यासला तर अजून पूजेमध्ये खूप आनंद प्रत्येकाला येईल. तो सर्वांनी करावा. आज रामनवमी आहे, काय आपला योग आहे, ही भगवंतांचीच योजना. रामजन्माचा दिवस तर आहे, त्याला आपण एक सुरुवातीचे 5-10 मिनिटं त्याचं चिंतन केलं आपण, 5-6 मिनिटं. परंतु आज प्रभू श्रीरामांच्या मुखामध्ये जी वाणी आहे, अध्यात्म रामायणामध्ये आणि वाल्मिकी रामायणामध्ये रामगीता या अंगाने दोन्ही सारखंच आहे. क्रियायोग स्वतः भगवान श्रीराम ईश्वर भूमिकेत जीवांचा प्रतिनिधी असलेल्या लक्ष्मणाला सांगतात की माझी पूजा खरंच कशी करावी. खरी पूजा म्हणत नाही त्याला मी, शास्त्रोक्त पूजा कशी करावी हे शिकवतात या अध्यायामध्ये. म्हणून जितके पूजाविधी करणारे उपासक आहेत ना, त्यांनी हे याचं चिंतन वाचन अवश्य करावं. आणि आपल्या पूजेमध्ये खूप मोठा बदल होतो, भाववृद्धिंगत होतो. मी अशीच पूजा करतो याचा आनंद आणि समाधान होतं, आणि आपली पूजा हळूहळू विकसित होत जाते. पूजाविधी विकसित होऊन त्या पूजाविधीनी मला या ठिकाणी जे फल सांगितलंय सारूप्यापर्यंत नेणं, हे पूजेचं अंतिम फल माझ्या पदरात पडणं, हे सुद्धा होऊ शकतं नाही, होणारच आहे. रामचंद्रांनी अभिवचन दिलंय समारोपामध्ये. आणि लक्ष्मणाला हे समजावून सांगताना प्रभू रामचंद्रांनी हा क्रियायोग सांगितला. क्रियायोगम अनुत्तम, फार उत्तम असा क्रियायोग लक्ष्मणाच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळाला. आणि तोही रामनवमीच्या दिवशी. हा सुद्धा एक योगायोग म्हणा, सद्गुरूंची योजना म्हणा. कारण क्रमशः आपण ऐकत असलेलो हे रामचरित्र किष्किंधा कांडामध्ये बरोबर क्रियायोगाच्या टप्प्यापर्यंत नेमकं आजच पोहोचलं. म्हणून श्रीराम उवाच असं आपल्याला काही ऐकता आलं. आणि भगवंतांची वाणी, भगवंतांची उद्धृत, भगवंतांचा उपदेश हा जीवासाठी नेहमी हितकारी असतो, इतकं आपण आज लक्षात ठेवू. प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आहे, म्हणून पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रांचा आणि हनुमंतांचा आपण जय जयकार करू. आणि आजची ही झालेली चिंतन सेवा भगवंतांच्या चरणी समर्पण करू. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर.